हुए चारों ओर शहनाई शोर तू मेरी ओर कर मेरी नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बर्थडे एडिटिंगवर केला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो आज जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो मी आजच्या व्हिडिओला आज आपण सुरुवात करून. तर अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर बिटमार्क प्रेसेट ओपन करा. बिटमार्क प्रेसेट ओपन केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही सॉन्गच्या वर तुम्हाला ग्रुप 1ची लेअर भेटेल. त्या ग्रुप 1च्या लेअरवर क्लिक करा. इथं कलर फिलचं ऑप्शन भेटेल. कलर फिलमध्ये या आणि इथं तुम्हाला इथं ऑन करण्यासाठी एक ऑप्शन भेटेल. हे ऑन करून टाका पोझिशन. बघू शकता तुम्ही इथं ग्रुप 1ची लेअर भेटेल. पुढं कलर फिलमध्ये या तिला पण ऑन करून टाका. परत त्याच्या पुढची ग्रुप 1ची लेअर आहे कलर फिलमध्ये या तिला पण ऑन करून टाका. अशा 3 लेअर तुम्हाला ऑन करून टाकायचे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने म्हणजे तुम्हाला एक मॉडेलची इमेज इथं दिसून जाईल. तर आता तो चेंज करण्यासाठी त्या ग्रुप 1च्या लेअरवर क्लिक करा स्टार्टिंगला. आणि इथं तुम्हाला कलर इथं खाली तुम्हाला मूव ट्रान्सफरच्या शेजारी एक एडिट ग्रुप म्हणून ऑप्शन भेटेल. त्या एडिट ग्रुपमध्ये क्लिक करा. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर वर तुम्हाला एक इमेज भेटेल. त्या इमेजवर क्लिक करा. कलर फिलमध्ये जा आणि त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुमची गॅलरी तुम्हाला ओपन होऊन जाणार. इथं अशा पण एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट करतो. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तो ॲड झाला आहे. बॅक या मूव ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. या पद्धतीने तुम्ही इथे सेट करू शकता. एवढं केल्यानंतर डायरेक्ट वर तुम्हाला बिटमार्कचा असं ऑप्शन भेटेल. तिथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही बॅक याल. तर या पद्धतीने आपला फोटो इथे सेट झाला आहे. सेम पुढचा फोटो यापर्यंत तुम्ही चेंज करायचा. ग्रुप 1 क्लिक करायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं. परत मॉडेलची इमेजवर क्लिक करायचं. कलर फिलमध्ये यायचं. इथून तुम्ही तुमचा फोटो इथं चेंज करू शकता. तर या पद्धतीने चेंज करू शकता. मूव ट्रान्सफर जाऊन या पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. एवढं केल्यानंतर वर बिटमार्क क्लिक केल्यानंतर या पद्धतीने एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही तर इथं स्टार्टिंगला या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला एक सिलेक्ट करून घ्या. तर हा एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला. तर वरती डिलीटच्या शेजारी तुम्हाला एक 3 डॉटचा आयकन भेटेल. त्याच्यावर क्लिक करा आणि याला फिल करून टाका. फिल केल्यानंतर मूव ट्रान्सफरमध्ये या त्याची साईज नॉर्मली झूम करा. एवढं केल्यानंतर बॅक या. त्या फोटोला आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे इथं 10 सेकंदापर्यंत बघू शकतो. इथं 10 सेकंदापर्यंत घेतल्यानंतर त्या मॉडेलची इमेजला क्लिक कर दाबून धरा. त्याला असं पूर्ण खाली आणा. त्याला आपल्या ठेवायचे सॉन्गच्या वर या पद्धतीने. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही आता तिसरी ग्रुप 1ची लेअर आहे तिला पण तुम्ही फोटो चेंज करून घ्यायचा. तर आपण आता यायचं 10 सेकंदवर. 10 सेकंदवर आल्यानंतर 10 सेकंदवरच्या बिटवर आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. जे तुमच्या मॉडेलची इमेज आहे ते सर्व इथं ॲड करून घ्या बिटनुसार. पुढचा पार्ट कट करून टाकायचा. 3 डॉट क्लिक करून याला फिल करून टाकायचं. एवढं केल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक मीडियामध्ये जा. जे तुमचे कोणते मॉडेलची इमेज आहे ते सर्व इथे ॲड करून घ्या या पद्धतीने. तर या पद्धतीने आपण घेतला मॉडेलची इमेज ॲड करू. बघू शकता. तर काय करायचं आता बॅक या. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टची प्रेसेट आहे तिला ओपन करा. तिला ओपन केल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट 1 भेटेल. तर पहिले इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये या 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या. बिटमार्कची प्रेसेट ओपन करा. बिटमार्क प्रेसेट ओपन केल्यानंतर सॉन्गच्या वर आपण जो फोटो ॲड केला आहे त्याच्यावर क्लिक करा. इफेक्टमध्ये जा. 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून या पद्धतीने बघू शकता. त्या मॉडेलची इमेजवर क्लिक करा. सॉन्गच्या वरच्या इमेजवर क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जा. तिची ऑपेसिटी आपल्याला ठेवायची ती म्हणजे 30. एवढं केल्यानंतर इथं डन म्हणा. परत बॅक या. परत शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करा. 2 नंबरचा जो इमेज त्याच्यावर क्लिक करा. इफेक्टमध्ये जा. 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा. परत बॅक अँड बिटमार्क प्रेसेट ओपन करा या पद्धतीने. तर
बघू शकता इथं आता 10 सेकंदवरचा जो पहिला इमेज त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या. परत 12 सेकंदवरचा जो इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या. परत त्याच्या पुढचा इमेजवर क्लिक करा 14 सेकंदवरच्या, या पद्धतीने इफेक्टमध्ये 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या. एका इमेजवर पेस्ट केल्यानंतर पुढचा इमेज सोडून द्यायचा. परत त्याच्या पुढच्या इमेजवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या. परत त्याच्या पुढचा सोडून द्या. या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचे. तर आता एवढं झाल्यानंतर आता ज्या इमेजला आपण इफेक्ट दिला नाही, तसं आता इथं आपण 10 सेकंद इमेजला इफेक्ट दिला, त्याच्या पुढचा इमेज आहे तो 11 सेकंद. तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, मीडियामध्ये जा, मी तुम्हाला जो व्हिडिओ दिला तो ॲड करून टाका. तर या पद्धतीने तर बघू शकता तुम्ही. बघू शकता आपण आता इथे व्हिडिओ ॲड केला आहे, तर त्या व्हिडिओ क्लिक करा, पुढच्या बीट आणि त्याच्या पुढच्या बीटची जी क्लिप जाईल तिला इथून कट करून टाका. एवढं केल्यानंतर परत तुमच्या व्हिडिओ क्लिक करा, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जा, लाईटनमध्ये येऊन याला स्किन करून टाका. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला इथे इफेक्ट शो होऊन जाईल. त्या व्हिडिओ क्लिक करा, वर ॲरो शेजारी तुम्हाला एक ऑप्शन भेटेल की जाऊन एक कॉपी लेअर करा. जिथं आपण इफेक्ट नाही दिला तर इथं नाही दिला तर परत त्या ऑप्शन जायचं, तिथं पेस्ट लेअर करून टाकायचं. त्या बीटच्या पुढे जी क्लिप जाईल तिला इथून कट करून टाकायचं. परत या पद्धतीने ऑप्शन जायचं आणि इथं पेस्ट लेअर करून टाकायचं, त्याची पुढची लेअर इथून कट करून टाकायची. हे असं तुम्हाला सर्व घ्यायचं. ते म्हणजे सॉन्ग जेवढं आहे तेवढं आपलं 25 सेकंदापर्यंत तुम्हाला मी डेमोसाठी दाखवून दिला आहे. फायनल तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या, सेटिंगच्या जे ॲरो भेटला ॲरो क्लिक करा, इथं व्हिडिओ सिलेक्ट करून डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.